लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा रविवारचा 7 सप्टेंबरचा रिव्ह्यू तुम्ही एन्जॉय करत आहात. तर प्रेक्षकांनो, सगळ्यात आधी पुढच्या प्रोमोची माहिती देते. आता या मालिकेत मोठं वादळ येणार आहे. वसू आत्या आणि रम्या मिळून काहीतरी पुन्हा उद्योग करणार आहेत आणि यांच्या लहान्या भावाची एंट्री दाखवली आहे युगंधरची. बरेच प्रेक्षक वाट बघत होते याची. आणि काव्याच्या डोक्याला टेन्शनवाल्या गुरुजींनी टेन्शन दिलंय. तर सुरुवात कशी झाली ते बघा. जीवा आता त्या वकिलांना सांगतोय नंदिनी बद्दलच्या भावना. जीवा त्या वकिलांना सांगतोय की सोल्युशन शोधतोय मी लग्न या विषयावरती. मला ना आता नेमकं काय हवंय हे मला नाही माहिती. पण नंदिनीचा सहवास मात्र मला हवाय. म्हणजे माझ्या आजूबाजूला ती असली ना की सॉलिड भारी वाटतं मला. नाही म्हणजे शाळा सुटल्यावरती एखाद्या लहान मुलाला आपलं कोणीतरी घ्यायला आलं असं फिलिंग येतं ना, अगदी तसं फिलिंग नंदिनी आजूबाजूला असल्यावर मला येतं. तिला काय हवं काय नको हे सगळं बघायला भारी वाटतं मला. पण मला ना फक्त आयुष्यभर तिला हॅपी बघायचंय, आनंदात बघायचंय. आता बाकी प्रश्नांची उत्तरं मग त्यावर वकील लगेच म्हणतात बाप्पा. अहो काही प्रश्नांची उत्तरं बाप्पा पाहून घेतील की. त्यांना माहितीये काय करायचं काय नाही. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, प्रयत्न करत राहा. 1 महिना चांगला गेलाय तुमचा, आता पुढच्या महिन्यांची वाट बघा. लेट युअर एन्जॉय असं काहीतरी ते म्हणतात आणि निघून जातात. आता जीवा या गोष्टीचा विचार करायला लागतो. इकडे काव्या आणि पार्थचा सीन दाखवलाय. पार्थने आता नैवेद्याची पुरणाची पोळी केली आणि तो गणपती बाप्पा समोर ती नेत असतो. काव्या म्हणते काय हो देशमुख, नाही पुरणपोळी तुम्ही आणलीत. आता पार्थ सहज म्हणतो हो अरे मस्त झालीये पुरणपोळी. काव्या म्हणते तुम्हाला कसं कळलं पुरणपोळी मस्त झालीये देशमुख? तुम्ही खाऊन बघितली का नैवेद्याच्या आधी पुरणाची पोळी? बहुतेक पार्थने खाल्ली असावी, तो गंमत करतोय नाही हो. अशी कशी मी पुरणाची पोळी खाईल? काव्या म्हणते मग पुरणपोळी मस्त झाली तुम्हाला कसं कळलं देशमुख? आता जरा घाबरतो पार्थ आणि म्हणतो काव्या देशमुख आहात ना तुम्ही? काय तुम्ही पुरणपोळी छानच करता ना? काव्या म्हणते खोटं कौतुक करताय तुम्ही, खरं खरं सांगा तुम्ही खाल्ली की नाही? आता पार्थ तिला चुकवतो. आई आली आणि काव्या मागे बघते तोवर हा पठ्ठ्या गायब होऊन जातो. काव्या विचार करते अरे सटकले हे पार्थ देशमुख माझ्या हातून सटकले. पण मला खात्री आहे यांनी नक्की पुरणपोळी खाऊन पाहिली असणार आहे, टेस्ट केलीच असणार आहे त्यांनी. हे खोटं बोलताय माझ्याशी. पण तिथे असलेले मोदक बघून काव्यालाही मोह आवरेना. काव्या त्यातला एक मोदक हातात घेते आणि विचार करते पार्थ देशमुख जर नैवेद्याची पुरणपोळी खाऊ शकतात तर मी मोदक का नाही खाऊ शकत? तसं पाहायला गेलं तर पार्थने काही पोळी खाल्लेली नाहीये बरं का. आणि ही सुद्धा काही मोदक खात नाहीत. आपल्या रीती परंपरा आपण व्यवस्थित पुढे नेतो. ही काय लहान आहे का मोदक खायला? तर बघा आता ही मोदक खाणार तेवढ्यात ते गुरुजी ओरडतात. आता ती डाएटवर आहे अशी स्वतःला बोलत असते. म्हणजे काव्या मनाशी म्हणत असते मी जर चोरून खाल्लं तर मला कोण पकडणार आहे? तेवढ्यात ते गुरुजी येऊन म्हणतात चोरून केलेल्या गोष्टी उघड होतात. आता ते एवढे टेन्शन देतात. काव्या घाबरून जाते त्यांना बघून आणि पटकन मोदक खाली ठेवते. गुरुजी आता तिच्या पुढे येतात. आधी ते गणपती बाप्पाला नमस्कार करतात, मग काव्याचा जरा समाचारच घेतात. काव्याला त्यांनी सॉलिड घाबरवलंय बरं का मंडळी. आता पुढे म्हणजे गुरुजी आलेत एवढाच सीन त्यांनी दाखवला सध्या. पण आता इकडे या आनंद निवास मध्ये सुद्धा छान नैवेद्य वगैरे मस्त असा गणपती पुढे दिसतोय. आणि जीवा पंक्तीमध्ये सगळ्यांना जेवण वाढतोय. भात 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 घ्या भात, डाळ गरम काय हवंय काय हवंय. पंक्तीमध्ये जेवायची मजा काहीतरी वेगळीच असते ना मंडळी. जीवा सगळ्यांना विचारत असतो काय हवंय तुम्हाला? काकू तुमची पुरी संपली. अहो बटाट्याची भाजी आणू का? पुरी घ्या, तुम्ही थोड्याच पुऱ्या खाल्ल्यात. नंदिनी म्हणत असते जीवा किती धावपळ करताय, मी वाढते ना सगळ्यांना. मग जीवा तिला म्हणतो मी वाढपीये ना, मी बघतो आता. त्यावर नंदिनी खुश होते आणि मनात विचार करते यापूर्वी आनंद निवास मध्ये खूप वेळेला गणपतीचा उत्सव साजरा केला, पण या वर्षी काहीतरी वेगळाच उत्साह आहे. जीवामुळे जीव आलाय आनंद निवास मध्ये. आणि ती मनातल्या मनात हसते आणि म्हणते बाप्पा हा आनंद असाच टिकू दे. आणि प्रेक्षकांनो असा ती प्रार्थना करते आणि अचानक गणपतीच्या पुढचा दिवा विझतो. आता तसं पाहायला गेलं तर नंदिनी हे एक शिकलेली मुलगी आहे, पण तरी सुद्धा तिच्या मनात धस्स होतं आणि ती विचार करते अरे बापरे हे कसं काय झालं. आणि आता गुरुजींचा सीन दाखवण्यात येतोय. काव्या आता त्या गुरुजींना नमस्कार करते आणि म्हणते गुरुजी तुम्ही. आता गुरुजी तिला आधी आशीर्वाद देतात सौभाग्यवती भव. बेटा मला जरा उशीरच झाला. काव्या म्हणते हो आम्ही वाट बघत होतो तुमची केव्हाची. विक्रम काका म्हणाले की पूजा करून घेऊया. पूजा वगैरे झालीये, प्राणप्रतिष्ठा पण झालीये, पण बसा ना गुरुजी.
मानिनी काकू बाहेर गेल्यात, त्या येतीलच इतक्यात. गुरुजी म्हणतात म्हणूनच मी आत्ता आलो इथे. काव्या घाबरते, असं का बोलताय बाबा हे? काव्या म्हणते म्हणजे गुरुजी मला कळलं नाही. गुरुजी म्हणतात मी मानिनीला किंवा इतर कोणालाही भेटायला आलेलो नाहीये, मी ठरवून तुला भेटायला आलोय. आता काव्याचं टेन्शन वाढलंय. गुरुजी पुढे म्हणतात काही गोष्टी, काही संकेत ज्याच्यासाठी असतात ते त्याच्यापर्यंतच पोहोचले गेले पाहिजे. काव्याचा चेहरा कावरा बावरा होतो. ती म्हणते कसले संकेत, कशाबद्दल बोलताय तुम्ही, तुम्हाला माझ्याशी काही बोलायचंय का? त्यावर गुरुजी म्हणतात काव्या, प्रश्न विचारायचा तुझा अवधी संपलाय. नियती तुला एका मागोमाग एक प्रश्न विचारणार आहे. तुझ्या प्रश्नांची उत्तरं कशी सापडतील याचा विचार कर काव्या. काव्या म्हणते गुरुजी अहो तुम्ही असं का बोलताय, मला कळेल असं बोला ना, मला नाही कळते तुम्ही काय बोलताय, कसले प्रश्न कसली उत्तरं. मानिनी काकू आल्यावर आपण बोलूयात का, मी काहीतरी तुम्हाला नाश्ता आणते. गुरुजी म्हणतात काव्या, मी सांगितलेले संकेत टाळू नकोस, माझी कळकळ समजून घे. तुझं आणि पर्यायाने या घराचं भलं हो, हीच माझी इच्छा आहे. आता काव्या म्हणते काय म्हणजे घराचं काय? गुरुजी म्हणतात आज घरामध्ये आनंदाचा क्षण आहे, पण हा आनंद घरात फार काळ टिकणार नाहीये. पुन्हा एक वादळ येणार आहे काव्या, पुन्हा एक वादळ येणार आहे. काव्या घाबरते आता. आता गुरुजी पुढे म्हणतात काव्या, तुझ्या नात्याची परीक्षा घेतली जाणार आहे, तुझ्या चारित्र्याला शिक्षा मिळणार आहे. काव्याला अजूनही काही उमगेना. ती म्हणते काय म्हणताय तुम्ही गुरुजी, माझ्या चारित्र्याला शिक्षा देणार आणि नात्याची परीक्षा बघणार म्हणजे? गुरुजी म्हणतात काव्या, दुसरा अध्याय सुरू होणार. घरातलं एक महाभारत संपलंय, पण अजून शेवट झालेला नाहीये. नशिबाचे फासे उलटे फिरणार आहेत. जे लपून होतं ते उघड होणार आहे. आता हे सांगितल्यावरती काव्याला खरं तर लक्षात यायला हवं होतं, पण तरी सुद्धा काव्याला काही समजलं नाही. ती म्हणते गुरुजी काय म्हणताय, काय लपून राहिलेलं उघडं होणार आहे? गुरुजी म्हणतात संकेत देणं माझा धर्म आहे, अर्थ शोधणं तुझा धर्म आहे. लवकरच सून बायको या कर्तव्याची तुला कसोटी द्यायची आहे. दुःखाची लाट येऊन तुझा आनंद दूर फेकला जाणार आहे. आता मात्र काव्या पूर्णतः घाबरते आणि गणपती बाप्पाकडे बघायला लागते की हे काय आहे. आणि अचानक त्यांनी पुढचा सीन दाखवलाय, ज्यामध्ये आनंद निवासचा विघ्नहर्ता असंच जी पाटी नंदिनीच्या आश्रमात लावलेली असते ना, तर त्यातून आनंद हा जो शब्द आहे ना तो निखळून जातो. थर्माकॉलचा लिहिलेला असतो ना असा डेकोरेशन मध्ये, तर तो शब्द अचानक निखळतो. आता मात्र नंदिनी पुरती घाबरते, कारण मगाशी दिवा विझला आणि आता आनंद नावाचा शब्द निखळला. आता तिला काही उमजेना. ती आता घाबरून जीवाला आवाज देते. इकडे काव्या पण घाबरलेली असते आणि तिकडे नंदिनी सुद्धा. कसं आहे प्रेक्षकांनो, त्यांनी खाली दिलेलं आहे की सदर वाहिनी कुठल्याही अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही, पण मनोरंजनाच्या उद्देशाने त्यांनी ह्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. आता किती आणि कितपत आपण आपल्या मनाला घ्यायचं ते आपल्या मनावर असतं, बघायचं आणि सोडून द्यायचं. तर बघा आता नंदिनी घाबरते. जीवा तिच्या जवळ येतो आणि म्हणतो अगं अगं काय झालं नंदिनी, तू इतकं काय टेन्शन घेतेस, थांब शांत हो. नंदिनी लगेच रडायला लागते आणि म्हणते अरे बापरे असं कसं हे पडलं. आता जीवा म्हणतो अगं अगं हवेने पडलं असेल, किती पॅनिक होतेस. नंदिनी म्हणते अहो असं काय, अहो जीवा, अहो थोड्या वेळापूर्वी दिवे पण विझले, आता बोर्ड पडला, अशा कशा अपवित्र गोष्टी घडतात एका मागोमाग एक. अहो दिवा विझणं, बोर्ड खाली पडणं, आनंद असलेला, हे सगळं काय, याचा काय अर्थ आहे? जीवा म्हणतो अगो किती विचार करतेस नंदिनी, कशाचा काही अर्थ नसतो ग. अगं कुठे कनेक्शन जोडतेस तू, किती विचार करतेस, नको एवढा विचार करू. नंदिनी म्हणते जीवा विचार तर येणारच ना, अहो यापूर्वी असं कधीच घडलं नाही, अहो आता हे असं घडलं, आधीच आपण मोठ्या संकटातून बाहेर पडलोय जीवा, आणि हे काय भलतंच नवीन. आता मात्र जीवा इकडे तिकडे बघायला लागतो. सगळेच घाबरलेले असतात. तो म्हणतो नंदिनी अगं काहीही झालेलं नाहीये, चिल यार, अगं तू कधीपासून एवढा टोकाचा विचार करायला लागलीस. नंदिनी म्हणते काळजी वाटते जीवा, असं कधी घडलं नव्हतं यापूर्वी. या सगळ्याचा अर्थ काय आहे, संकट तर येणार नाही ना कुठलं. आता पुन्हा या काव्याचा आणि गुरुजींचा सीन दाखवलाय. आता मात्र गुरुजी एकदम मोठ्याने बोलतात संकट येणार, गणपतीच्या विसर्जनानंतर येणार. काव्या म्हणते बापरे गुरुजी, अहो हे काय बोलताय, कसलं संकट येणार आहे. गुरुजी म्हणतात काव्या लक्षात ठेव, वादळासारखं घोंगावणारं, काळजाचा थरकाप उडवणारं संकट येणार आहे. या संकटाचा वेग वाढत जाईल. चक्रव्यूहामध्ये या वेळेला नंदिनी नाही तू असणार आहेस काव्या. आता त्या काव्याला अजून टेन्शन आलं. आता एवढं सगळं संकेत दिल्यावर कोणीही घाबरेलच म्हणा. तर आता गुरुजी म्हणतात तुझ्यावर संशय घेतला जाईल, प्रश्न विचारले जातील तुला, उत्तराला वाट मिळणार नाही. उत्तर जिभेवर असेल पण ते
तोंडावर येणार नाही, सगळ्यांसमोर येणार नाही. जर तू उत्तर दिलंस तर हे घर घर राहणार नाही, तुझी माणसं, नाती गोती सगळं संपणार आहे कायमचं. लक्षात ठेव काव्या, तुझ्या उत्तरावर अवलंबून आहे हे सगळं. आता काव्या लागते रडायला आणि म्हणते कुठली प्रश्न, कुठली उत्तर, काय काय घडणार, काय गुरुजी सांगा ना. गुरुजी म्हणतात नंदिनीची झाली तशी परीक्षा होणार आहे तुझी. अगं परीक्षा कसली, तुला अग्नी परीक्षा द्यावी लागणार आहे. आता मात्र ती हात जोडते, पाया पडते गुरुजींच्या काव्या आणि म्हणते गुरुजी हात जोडते, पाया पडते. अहो काय बोलताय तुम्ही, मला खरंच नाही कळते, तुमच्या संकेतांचा अर्थ मला नाही लावता येते, सांगा ना गुरुजी मला काय आहे हे सगळं. गुरुजी म्हणतात हे बघ काव्या, माझी विद्या मला तुला सगळे संकेत व्यवस्थित सांगायची परवानगी देत नाही, पण काव्या तुला मात्र उघड उघड बोलावंच लागेल. नियती तुला भाग पाडेल उघडं बोलायसाठी. तू जर उघडं उघडं बोललीसच तर तुला सगळ्या नात्यांना तिलांजली द्यायची आहे, लक्षात ठेव. त्यावर काव्या म्हणते नाही येते गुरुजी माझ्या लक्षात, मला कशाचाही अर्थ नाही कळते हो. गुरुजी म्हणतात आज नाही कळला पण उद्या कळेल. जेव्हा तुला कळेल तेव्हाच संकट टळेल तुझ्यावरचं, लक्षात ठेव. हे बघ काळजी घे बाळा, तुझी आणि घराची सुद्धा. गुरुजी आता एवढं बोलतात, देवाला नमस्कार करतात आणि निघून जातात. आता त्या काव्याला आलं ना टेन्शन, म्हणून मगाशी सुरुवातीला म्हटले मी प्रेक्षकांनो की टेन्शनवाले गुरुजी आले आणि टेन्शन देऊन गेले. आता काव्या गणपती बाप्पाकडे बघतच राहते. इकडे जीवाने पुन्हा एकदा आनंद हा शब्द तिथे चिटकवून दिलाय आणि म्हणतोय चला आनंद निवासचा विघ्नहर्ता. झालं की नाही सगळं मनासारखं नंदिनी. सगळेजण टाळ्या वाजवतात आणि निघून जातात. मग जीवा म्हणतो काय ग चकाचक बाई, ओकेस ना, किती छोट्या छोट्या गोष्टी लावतेस ग मनाला. नंदिनी म्हणते अहो आनंद निवास हा बोर्ड फक्त नावापुरता नाहीये. अहो या आनंद निवास मध्ये आनंद नांदावा, टिकून राहावा, हीच माझी अपेक्षा असते. आणि दिवसेंदिवस आमच्या आनंद निवास मधला आनंद वाढावा म्हणूनच मी हे नाव दिलं ना आनंद निवासला. जवळच्या माणसाला काही झालं तर चर्र होतं हृदयामध्ये. इथे तर माझी माया गुंतलेली आहे. इथे प्रत्येक वीट मी जिव्हाळ्याने लावली आहे जीवा. आनंद निवास मधला गणेश उत्सव तर सगळ्यांसाठी आनंदाचा उत्सव असतो. अशा आनंदावर विरजण पडणार असेल तर त्रास तर होणारच ना. जीवा आता तिचं मन लावून ऐकतो आणि म्हणतो मान्य आहे बाबा, सगळं मान्य आहे, पण तू नको काळजी करूस बरं. जोपर्यंत मी आहे ना चकाचक बाई तोपर्यंत आनंद निवास मधला आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मी कधीच कमी होऊ देणार नाहीये. त्यावरती नंदिनी म्हणते थँक्यू जीवा, खूप खूप थँक्यू. जीवा म्हणतो हे जे थँक्यू थँक्यू तू सतत बोलत राहिलीस ना नंदिनी तर प्रॉब्लेम होईल. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद निघून जाईल, चालेल का तुला. काय ग चल आपण पटकन ही सगळी आवरसावर करूयात. ते घे. आता हे दोघे जण मिळून पुन्हा तिथे दिवा पण लावतात देवाजवळ आणि सगळं काही सुरळीत होतं. आणि ते नेहमीप्रमाणे मालिकेचं शीर्षक गीत वाजवण्यात येतं. हुश्श. प्रेक्षकांनो काय डायलॉग असतात तो या मालिकेमध्ये. चालता चालता ऐकता ऐकता एखादा लाईक नक्की करत जा, चांगलं वाटतं हो तुमचा लाईक आला की. तर बघा आज रविवार आहे, तुम्ही सुद्धा थकलेले असाल ना. काल गणपती बाप्पाचं विसर्जन, गौरी गणपती, सगळ्यांचं आपल्या सणासुदीचं जरा श्रमपरिहार आज घ्या, म्हणजे आराम करावं. तर बघा नंदिनी आणि जीवा दोघे जण दिवा लावत असताना कोणीतरी त्यांची शूटिंग घेतली असं त्यांनी सीन दाखवलाय. आता घरात सगळेजण एकत्र बसलेत आणि काहीतरी खातायत, चहा नाश्ता समथिंग काहीतरी खाऊ लागलेत ते प्रसादात. खाता खाता यांच्या गप्पा रंगल्या. आता हे विक्रम विचारतात काय रे मिथून, तू लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला होतास ना, कसं झालं दर्शन. मिथून म्हणतात जबरदस्त झालं दर्शन दादा, VIP, एकदम VIP दर्शन. नशिबाने जीवाचा मित्र होता ना तिथे, त्याने जरा मदत केली. अरे त्या मित्राने जरा मदत केली, तो खजिनदार आहे म्हणे, तो जीवाला ओळखतो म्हणाला आणि घ्या दर्शन म्हणाला. काय सांगू तुम्हाला, एक एक गणपती बाप्पा बघण्यासारखे होते. काय ते सजावे, काय ते देखावे, काय ती सजावट आणि लोकांची गर्दी. भक्तिभावाने लोक दर्शनाला येतात. पण एकदा का दर्शन झालं की वा वा वा, काय ते समाधान मिळतं जे शब्दात मांडता येत नाही. कधी कधी मला वाटतं की गर्दीच गर्दीला विसरत असेल. त्यावरती पार्थ म्हणतो वा रे वा काका, गर्दीच गर्दीला विसरत असेल, काय शब्द वापरलास तू. त्यावर विक्रम म्हणतात अरे बाबा कवी येतो कधीपासूनचा. त्यावर मिथून म्हणतात काय हो भाऊजी, तुम्ही पण गेला होतात म्हणे वहिनींना दर्शनाला घेऊन लालबागच्या राजाला. मग विक्रम म्हणतात अरे ओ बाबा, धरला होता हिने आग्रह, म्हटलं चला जाऊयात दर्शनाला. पण तुम्हाला सांगतो दर्शनाला गेलो पण तिकडे गंमत झाली बरं का.
आता सगळे म्हणतात काय झालं काय झालं. मानिन ते म्हणत असतात अहो नका सांगू हो पोरांना, पण सगळे आग्रह धरतात सांगा ना अहो बाबा सांगा. मग आता विक्रम म्हणतात अरे तुमची आई गर्दीत चुकली होती. मानिनीताई म्हणतात यांनी मुद्दाम केला हं पोरांनो. विक्रम म्हणतात अरे हिच्या अंगात एवढा उत्साह संचारला होता की विचारूच नका. अरे विसरली सुरुवातीला, मला निघाली तर पुढे आणि तिला मी दिसेनासं झालो. मग मी मुद्दाम लपलो होतो हिला दिसू नये म्हणून. म्हणलं बघावं जरा हिची मज्जा. मग आली बर का रणकुंडीला आणि मग बसली एका ठिकाणी माझी वाट बघत. यांच्याकडे मोबाईल नव्हता का प्रेक्षकांनो? असो. मग मानिन त्या म्हणतात जाऊ द्या रे तो विषय सोडा. पण काय रे जीवा, नंदिनी तुम्ही कशी सेवा केली, आनंद निवासमध्ये कसा झाला गणपती बाप्पा? त्यावर जीवा म्हणतो मस्त, सगळ्यांनी उत्साहात साजरा केला दिवस. आता नंदिनीला ते अपशकून झालेला आठवतो म्हणून ती जरा दचकते मनातून. जीवा म्हणतो ए आई हे बघ उद्या ना आम्ही घरी नसू आम्हाला आनंद निवासच्या गणपतीच्या विसर्जनाचं बघावं लागणार आहे. आता मानिनताई म्हणतात काय रे जीवा, थोडीशी घरी पण मदत करत जा. गणपतीची दिवस आहेत, घरातही कामं असतात. मला वाटलं हा टोमणा नंदिनीला होता बरं का. तर असो. मिथून काका म्हणतात बरोबर बरोबर बोलताय वहिनी. आता या मानिनताई म्हणतात हो की नाही मिथून भाऊजी मी बरोबर बोलते ना. मग मिथून काका छान उत्तर देतात आणि म्हणतात काय सांगू वहिनी, काय सांगू कोणाला आणि काय सांगू जीवाला. त्यांच्या म्हणी वापरायची स्टाईल फार भारी आहे. काय सांगू कोणाला सुख नाही जीवाला असं ते म्हणतात आणि पुढे म्हणतात मला 3 लेकीला सांभाळावं लागतो वहिनी. अहो मंजू पण माझी लेकच झाली ना. सकाळी उठल्यापासून ते बाथरूम मध्ये तिला ढकलण्यापर्यंत सगळं मलाच करावं लागतं. मिथून काका जरा ओव्हर करताय. आता या मॅनिनताई म्हणतात अगं नंदिनी पाहिलं का घरातले सगळे पुरुष कसे नाटकी आहे, असं दाखवतात बाई फारच काम करतात. आता बघ सगळी कामं झाल्यावर विचारतायत आम्ही कामं करतो म्हणून. मग विक्रम म्हणतात अगं मी करतो काम. तेवढ्यात आता मिथून काका विचारतात वहिनी तुम्ही कशाला सगळी कामं करतायत, वसुताई आणि रम्या कुठे? आता जरा वातावरण सिरियस होतं आणि मग मानिनताई म्हणतात त्या दोघी नको होत्या मला माझ्या समोर म्हणून पाठवून दिलं वरती त्यांना. वरती म्हणजे गच्चीवर बर का. तर जीवा म्हणतो अरे पुरणाची पोळी का मस्त झाली होती आज आई, थँक्यू. मानिनताई म्हणतात अरे बाबा पुरणपोळी छानच झाली पण तुझ्या बायकोनी नाही केली, पार्थच्या बायकोने केली आहे. कुठे रे काव्या पार्थ? आता पार्थ म्हणतो आतमध्ये अभ्यास करताय. आता इकडे काव्या फुल टेन्शन मध्ये. गुरुजींनी बोललेलं वाक्य तिला सतत आठवतंय आणि ती डिस्टर्ब असते आणि विचार करत असते कसलं चक्रव्यूह आहे आता आणि काय घडणार आहे माझ्या बाबतीत. तिथे पार्थ येतो आणि तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो. काव्या काय हो काय झालं तुम्हाला, काही टेन्शन मध्ये आहात का? चेहऱ्यावर तुमच्या चाम दिसत नाहीये, मांजर फिसकारत नाहीये, नाही तर चिडून माझ्या अंगावर ओरडला असता तेव्हा ना. काय झालं काव्या, काही प्रॉब्लेम झालाय का? आता तो एवढा बडबडतो पण तिला एकही शब्द ऐकू आला नाही बरं का. ती लगेच थोड्या वेळाने म्हणते पार्थ तुम्ही काही बोलत होतात का? काय झालं, काय काय बोलत होतात तुम्ही? आता पार्थ म्हणतो अहो असं काय करताय काव्या, अहो मी केव्हाचा बोलतोय तुमच्याशी. मग काव्या म्हणते पार्थ मी तुम्हाला एक विचारू का? पार्थ म्हणतो काय झालं विचारा ना. मग काव्या म्हणते आपले ते गुरुजी आहे ना पार्थ, मानिनी काकूंच्या माहेरचे, ते जे काही बोलतात सांगतात ते खरंच होतं का हो? म्हणजे होतं का खरं खरं सगळं? पार्थ म्हणतो आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे तसा होतं सगळं खरं. म्हणजे लेटेस्ट सांगायचं झालं तर जीवाच्या बाबतीत नाही झालं का? जीवाच्या बाबतीत त्यांनी सांगितलं होतं की आगीपासून दूर राहा आणि जो इन्सिडेंट घडायचा तो झाला ना, म्हणजे आगीपासूनच जीवाला धोका झाला की. आता काव्याला आठवतं तो सीन दाखवला ना त्यांनी, जीवाने त्याच्या हृदयावरचा तो काव्याचा टॅटू जाळून टाकला होता तेव्हा या गुरुजींनी येऊन भाकीत केलं होतं. तो सीन त्यांनी इथे पुन्हा एकदा आपल्याला दाखवलाय स्क्रीनवर. आता काव्या ते सगळं आठवते आणि घाबरते. आता पार्थ म्हणत असतो काव्या काव्या तुमचं लक्ष कुठे आहे? काव्या म्हणते हा बोला ना पार्थ. पार्थ म्हणतो अहो मीच बोलतोय केव्हाचा तुम्हाला विचारतोय काय झालं काय झालं, काही टेन्शन असेल तर सांगा ना मला. काव्या म्हणते नाही काय नाही, कुठे टेन्शन आहे, काहीच नाही. मग पार्थ म्हणतो गुरुजींबद्दल का प्रश्न विचारला तुम्ही? आणि एपिसोड इथे संपून जातो. पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय युगंधर आल्यामुळे घरचे आनंदात असतात, त्यामुळे काव्या विचार करते की सगळे आनंदात आहेत त्यामुळे गुरुजींनी जे काही सांगितले ते घरच्यांना सांगायला नको. इकडे आता या वसू आत्या म्हणतात अरे आपल्याला जर विक्रमच्या मनात शिरायचं असेल ना रम्या, तर आपल्याला युगच मदत करू शकतो.
आता त्याला आपलं प्यादं बनवायचं आणि आपला सूड घ्यायचा. आता त्या युगचा आणि सूड घ्यायचा काय संबंध आहे बरं? कुठल्या कुठे काही दाखवतात. आता तो युगंधर घाबरलेला असतो बरं का प्रेक्षकांनो. का घाबरलाय ते काही कळलं नाही, पण नंदिनी येऊन त्याला विचारते, काय झालं रे युग? तो गणपतीजवळ असं घाबरलेल्या अवस्थेत रडत असतो आणि नंदिनी त्याला बघते. आता हे काय नवीन गौड बंगाले ते आता येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. हे मालिकेवाले काय करतात प्रेक्षकांनो, कॅरेक्टर वाईज आपल्याला काही ना काही तमाशा दाखवत राहतात. आता नंदिनीचाच विषय त्यांनी घेतला आणि किती 1 महिनाभर ते सगळं गोळवलं. आता काव्याचा विषय घेऊन पुन्हा एकदा काही ना काही दाखवत राहतील. बघूयात आता पुढे काय काय तमाशा आहे. काही ना काही आपलं समोर आणतात आणि आपल्याला गुंतवून ठेवतात, हे मात्र खरं आहे. पण मालिका आहे बघायची आणि सोडून द्यायची. आजचा एपिसोड आवडल्यास लाईक मात्र नक्की करा आणि रविवारचा आराम करा. एन्जॉय युअर डे. हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. भेटूयात उद्या पुन्हा एकदा आणि मंडळी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण येत्या 15 तारखेला आपल्याला नवीन मालिका द्यायची आहे बरं का. ऐकायची असेल अर्थात सगळ्यांनाच, तर नक्की ज्यांनी नसेल सबस्क्राईब केले त्यांनी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. धन्यवाद.